हॅलो दोस्तो, तुमच्यासाठी आपण एक नवीन सिरीज घेऊन आलोय। या सिरीज मध्ये आपण असे शॉर्ट्स टाकणार आहोत की ज्यामध्ये तुम्हाला प्रीवियस इयर जे इम्पॉर्टंट क्वेश्चन्स आहे प्रत्येक चॅप्टर मधले ते आपण शॉर्ट मध्ये तुम्हाला सांगणार आहोत। त्याची लिहायची पद्धत कशी आहे, बरोबर आहे की नाही? तर सगळ्यात पहिला क्वेश्चन आहे आपला 2025 ला आलेला, राईट एनी 4 स्टेजेस ऑफ मायटोसिस अँड एक्सप्लेन एनी 2 ऑफ देम। तर याच्यामध्ये तुम्हाला लिहायची पद्धत कशी आहे, सगळ्यात पहिले तुम्हाला मायटोसिस काय ते लिहायचं आहे, कोणत्या सेल्स मध्ये होत आहे ते लिहायचं आहे। जसं की सोमॅटिक सेल्स आणि स्टेम सेल्स मध्ये मायटोसिस होतं, बरोबर आहे की नाही? मिओसिस जे ते जर्म सेल्स मध्ये होतं। त्याच्या दोन टाइप्स कोणत्या आहेत, कॅरिओकायनेसिस ज्याच्यामध्ये न्यूक्लियरचं डिव्हिजन होणार आहे, सायटोकायनेसिस म्हणजे सायटोप्लाझम डिवाइड होणार आहे, बरोबर आहे। कॅरिओकायनेसिसच्या 4 स्टेजेस आपल्याला दिलेले आहे बुक मध्ये, त्या म्हणजे प्रोफेज, मेटाफेज, एनाफेज आणि टिलोफेज। एवढं लिहिल्यानंतर तुम्हाला सांगितलं की कोणतेही 2 एक्सप्लेन करायचे तुम्हाला मायटोसिसचे टाइप्स, बरोबर आहे। त्यामध्ये आता मी तुम्हाला सांगितलंय प्रोफेज। प्रोफेज मध्ये तुम्ही काय काय लिहिणार, सगळ्यात पहिले कंडेन्सेशन ऑफ क्रोमोझोम स्टार्ट हा एक मुद्दा लिहिणार, दुसरा सेंट्रिओल्स डुप्लिकेट हा एक मुद्दा लिहिणार आणि न्यूक्लियर मेम्ब्रेन अँड न्यूक्लियोलस स्टार्ट्स टू डिसअपियर। शब्द काय आहे, स्टार्ट्स टू डिसअपियर। दुसरा तुम्ही लिहिणार मेटाफेज। मेटाफेज मध्ये न्यूक्लियर मेम्ब्रेन कंप्लीटली डिसअपियर, chromosomes clearly visible along with their sister chromatids। तिसरा all chromosomes are engaged parallel to equatorial plane आणि चौथा स्पिंडल फायबर्स फॉर्मेशन। अशा प्रकारे तुम्हाला तुमच्या क्वेश्चनचे आन्सर लिहायचे मित्रांनो। असेच आन्सर कसे लिहायचे आहे तुम्हाला याच्यावरती आपण व्हिडिओ बनवत राहणार आहे। त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा आणि लाईक करा, जेवढं होईल तेवढं शेअर करा।